शूटिंग काढायला लागला आता तू गुरुजीचं गुरुजीच काढून टाकतो कुठं पाठवतो हा दात कवळी बसवाय नाही मला अण्णान म्हणत खाली गाठलंय बघ सेपरेट गुरुजीचा सेपरेट गुरुजीच आहे काय पंचायत आहे बाबा. त्याचा जोडीदाराचा काढ घे एक. गुरुजी तुमचं वय किती हो 76 होय. 76 आहे ऑपरेशन तुमचं दोन्ही डोळ्यात झालं का एका झालंय बर आज बस बिगर चष्मा घालता दिसते का वाचा येत नसेल फक्त ठोकळं येत असतील पण बारीक नाही दोघांच मी कोणा बाळूजन तुमचं का काहींचं रुपणारचं किती त्यांचं तुमचं किती 75 आहे का 74 चालूच आहे आमचे जन्म आमच्या का 2 महिन्याचा आहे अंतर इथं 84 फेरा वलंडला आहे हं. चौऱ्याऐंशीचा फेरा वलंडला आहे अहो, तरी त्या वया बोलेल ना तू होय काय बोलता काय माहित आहे का मलेरी खाल्लं तोडला तोडून एवढं जे काय होतं का नाही ती मुंगळ्याने ते सगळं मुंगळ्याने काय ठेवलं नाही डॉक्टरनं रगात अंगातलं जे काढायचं ते मुंगळ्यानेच काढलं झाल्या त्या आळ्याने हेच काय ठेवलं नाही ती शाबूतच केली त्या मुंगळ्याने फिल्टरच कडी केला डॉक्टर गेलो काय करते अल्कोहोल झाले म्हणजे काढते ती काढायची बालगडी ठेवली काढलं त्या डॉक्टरनं इथं दुबाई नव्हती का ती कोंडी पाटलाची पद्धती तात्या महाराज राहिली इतर आधी होती आपल्या जाधव मग त्याची आषाढी पडली होती लावलं बाळा बाळा चैन पडणं गेली त्याच्यावर तात्या महाराज घरात राहिली होय माहिती तिला काय नाही चिमट्यानं असं हे केलं चिमटा बारीक गाठला ते असं त्यानं ओढलं बस 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 ते टेबलं असं ठेवलं तिथं काढलं 60 कडे मोजलं अरे तिनं बापरे ही जाळीच काढली तिने बी आश्चर्यच केला असं मग मोजलं तिनं म्हणले किती आहेत बघूया म्हणले हा 60 होतं म्हणले ही जर मेंदवडी घे सरकला असतं वर तर काय करणार मेंदूला टेकल्या विषय संपला हा हे किती आहे बघा म्हणले 60 आहे तर म्हणले तिनं मोजलं साडी पडलेली आषाढी पडली किडूच आषाढी ती घरच करते हो ती असं किडूच तयार होती लय बाजार होता तिला जरा पाणी होतं जरा म्हणजे मग काय ते सांगायचं त्यांना ते वर पिशवी धरली होती होऊन चाललो होती काय सांगायची काय गरज आहे का पिशवीत साखर होती पिशवी एवढी पिस होती लागलो होती आला काळ्या माळ्यापासून तुमच्या भीमा बालणार नव्हतं ते पडलं होतं की पाण्यात ते फुलापाशी तेव्हा इथं माडकाचं झाड होतं वा. होय होय तुम्हाला सांगू ते पहिलं कसं होतं ते लाल नव्हतं सप्पई पात्र काय नव्हतं वाळू सगळं करा तेवढंच होतं आणि नदीचं पाण्यात धुळ कसा होता शेरी त्या चित्तपाशी पाण्यात पडलं का ह्या माडकापाशी बरोबर निघत होतं गुळून आणत होतो बरोबर आहे त्याला कसं झालं ते ह्याच्या बघतोर गेला रोज कायमच्या यायच्या तंदरीत पूर्ण होता हो. ते इथनं त्या ह्या बाजूला ते पाण्याचा घोळ ते यायचा ते पडेल्या बाजूला गोळ्यात गेला का गडी सरळ नाही त्याचं धोत्रातच पाणी शिरल्यामुळे ती खाली वडलं गेला तर म्हणतात. ते खाली सडकून खाली गेला का मग माणसाची आशा सुटली वरती खाली होता करून म्हणताना आपलं किती वाचा नशीब म्हणून वाचला त्या बोरिया मळ्यात करता हा काय तर होतं माहिती करता जाईल नव्हतीच की ते आमच्या मळे पाठवली नाही तेव्हा कासर बी लोकांनी टाकलं होतं म्हणते पाण्यात ए आमचं लक्ष उडी मारायला होतं, त्याला धरलं माणसाने धराच्या वाचवायसाठी त्याला आमच्या मळे पाठवलीला त्याला आणलं गुढ्या. हा तेव्हा ते काटा नव्हता काय झालं अहो, आता फाटून तुटून जाईल माणूस अडकलं का त्याला पाण्याने निघतच काय नाही झालं ती. गुळून कडेला गेले ते हाताला ठपा लागला बा म्हणून ते ते वाचलं. कळलं म्हणून हा, नाही ते गोळून आता आपण ह्यात राहतो नाही म्हणून जर हात सोडला असतो मग म्हाताऱ्यानं कोंबलं होतं तेवढं पाग होतं त्यांना तिथे घेतलं वाचू दे म्हणून बनीचा पोरगा ते बरोबर
पाण्यानं गोहून कड्याला नेलं म्हणून वाचला, नाहीतर पाणी वाढतं लागलं होतो, पाणी वाढवतो तिथं वाढत चाललं. म्हणजे वरला मरलात काही गेलं पाण्याचा बफरा होत होता. तिथे होता वर बी बहरा ती होता वेगळं होतं, ती वर लांब ती ढोहाला ढोहाला डोहाला मसूर आहे. इथं नाही, इथं वरला डोहाला इथं बफरा होत होता आणि ढोल मोठा होता. कसला नाजरेत ती कैकडी कोण होतो मग किती भूमा कैकडी का काहीतरी किती बी पाणी असतं तर उडी मारायचं पाण्यात कोणा बाहेर निघायचं. पाणी ओढतोय आपल्या पात्रातलेलं हो. एकदा त्यानं उडी जी मारली पैसे कोणाला दिसलाच नाही. पैसे लावले पैसे लावून असलं करायचं. पैजेला पाण्या संघर्ष कधी तसे सगळं पाणी आलं करगणीच एक पाहुणं पैसे लावून उडी मारून मग गेलंच घेऊ हा ते. पैसे लावून नाही. आग आणि पाण्याची कुणी सुद्धा खेळाय आग पाणी पैसे लावायचे टाकले कोणा दिसलेच नाही. आगी संघ पाण्यासंग पैसे कोणीच लावाय नाही लावणार आणि लावाय यांची जरी लावली तर आपण त्यात जायचं. जायच नाही एखाद्यानं मस्त फुगवलं बाबा तो पाण्यात टाकूली तुला एवढं देतो हा असं नाही ते आता आजच्या पेपरला जाय तिकडले मराठवाड्यातले 19 पोरं सगळे 12-22 वर्ष आतले होते. 18 वर्षापासून 22 वर्षापासून फिरायला आले ते 19 जण गाडी करून. आणि गणपतीपुळ्याला गेले ते समुद्रात पोहायला. जे 5 पोरं जे माघारी पाणी ओहटी लागले कमी व्हायला लागलेले भरती होती असते ती हा त्यात ते गावले. एक मड्या गावले अजून 4 मडी गावले नाही. ते गावल्याचे मड्या आई वडिलाला एकटंच आहे. अरे बाप एकटं त्याला काय पेपर एकटंच आहे आई वडिला.